मराठा सेवा पतसंस्थेत प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या अनुपमा सोनाळे यांनी आपल्या संस्थेची ओळख सगळ्यांना करून दिली. युवा पिढी देशाचे भविष्य या विषयावर इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. जयश्री गटकुळ यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्यानाआधी राजश्री शितोळे यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. यानंतर लगेचच डॉ. जयश्री गटकुळ यांनी युवा पिढी देशाचे भविष्य या विषयावर व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो असंही आपलं निरीक्षण नोंदवलं. तर शहरी युवक आणि ग्रामीण युवक यांच्यापुढे असलेली आव्हानं सांगून त्यांना भेटलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात आलेले अनुभव त्यांनी सविस्तरपणे मांडले. याशिवाय युवकांसाठी असलेली अनेक क्षेत्र आणि मोबाईलचा अतिवापर याविषयी बोलताना त्यांनी आपण रील हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बनण्याचा प्रयत्न करा असा उपयुक्त सल्ला दिला. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे ही बाबही त्यांनी यामध्ये अधोरेखित केली. ती 10 दिशांना जात आहे. 10 दिशा म्हणजे पूर्व पश्चिम असं नाहीये. तर या दिशा म्हणजे अनेक क्षेत्र आहेत. काही चांगले आणि वाईट मार्ग आहेत. तर अनेक विद्यार्थी आता असं बघते की मोबाईलचं जे युग आलेलं आहे, हे प्रसार माध्यम वगैरे जे आलेले आहे, तर याच्यामध्ये मुलं मोबाईलवरती दिवसेंदिवस काहीतरी करत बसत असतात. काही विद्यार्थी रील बनवत बसत असतात. तर मला अशा विद्यार्थ्यांना असं सांगावंसं वाटतं की तुम्ही रिअल लाईफ मध्ये सिंगम रिअल हिरो बना. गुगल ऍप सारखी आपण दुसरी कंपनी का काढू शकत नाही, असं विद्यार्थ्यांच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला पाहिजे. अशी नवनिर्मिती करण्याचा ध्यास युवा पिढीने घेतला पाहिजे. दिशा द्यायची आहे की आपल्या विचारांना दिशा द्यायची आहे आणि आचरणात आणायची आहे आणि समाजाला पुढे न्यायचं आहे. तुम्ही चांगलं कार्य काय करा, तर तुम्ही खेडोपाडी जा, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, शिक्षण द्या, गरीब विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या युगात कसे जगावे ते सांगा आणि माणूस घडवा. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे माणूस घडवणं. आपण खूप खूप शिकतो आणि शिकल्यानंतर फक्त आपल्या स्वार्थासाठीच काहीतरी करत राहतो. म्हणजे आपल्याला एक सामाजिक बांधिलकीतून आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, आपण समाजाचं देणं आहे, ह्या गोष्टी सुद्धा या युवकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. समाजाचं भवितव्य आज युवकांच्या हातात आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध चालू आहे, पण खरं युद्ध हे मनातील विचारांशी चालू आहे. असे युवक त्यांच्या विचारामध्ये माझा प्रत्येक विचार हा समाज विकासासाठी असेल असं जर युवकांच्या मनात असेल, तर तो युवक नक्कीच समाजासाठी काहीतरी करू शकेल, स्वतःसाठी काहीतरी करू शकेल, आपल्या देशासाठी काहीतरी करू शकेल. युवा पिढीने विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला, अर्थशास्त्र, आरोग्य विषयक सर्वांगीण विकास केला तर युवा पिढी सक्षम, सजग आणि सबल होऊन भारत देश नक्कीच महासत्ताक होईल. अशी आजची युवा पिढी भारत देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.